हॅलो एव्हरीवन, आज आपण डिस्कस करणार आहोत रो एशेलॉन फॉर्म. गिवन अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m by n, त्या मॅट्रिक्सला आपण तो रो एशेलॉन फॉर्ममध्ये आहे असं म्हणतो ज्यावेळेस दॅट मॅट्रिक्स सॅटिस्फाईज दिस टू कंडिशन्स. पहिली कंडिशन आहे ऑल द 0 रोज शुड बी कलेक्टेड ॲट बॉटम. म्हणजे आपल्या मॅट्रिक्समध्ये जर 0 रोज असतील तर त्या बॉटमला पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, या ए मॅट्रिक्समध्ये 0 रो जी आहे ती टॉपला आहे, याचा अर्थ हा मॅट्रिक्स एचलॉन फॉर्ममध्ये नाही आहे. सो दिस इज द फर्स्ट कंडिशन की ऑल द 0 रोज शुड बी कलेक्टेड ॲट बॉटम. दुसरी कंडिशन म्हणजे लीडिंग कोइफिशियंट ऑफ ईच रो शुड बी ऑन द राईट हँड साईड ऑफ लीडिंग कोइफिशियंट ऑफ प्रिव्हियस रो. सो त्यासाठी लीडिंग कोइफिशियंट म्हणजे काय हे समजलं पाहिजे. सो लीडिंग कोइफिशियंट म्हणजे रोमधली जी पहिली नॉन झिरो एंट्री असते त्याला आपण लीडिंग कोइफिशियंट म्हणत असतो. आता हा जो मी ए मॅट्रिक्स घेतला आहे, तर ह्या ए मॅट्रिक्समध्ये पहिल्या रोला नॉन झिरो एंट्रीज नाही आहे. ऑल द एंट्रीज ऑफ दॅट रो आर 0, सो त्याला लीडिंग कोइफिशियंटच नाही आहे. दुसरी जी रो आहे 1 इज द फर्स्ट नॉन झिरो एंट्री. So 1 is the leading coefficient of the second row, and in third row also this 5 is the first non-zero entry. So A matrix साठी these are the two leading coefficients for the second row and third row respectively. So if you see matrix B मध्ये पहिली जी रो आहे, पहिल्या रो मध्ये हीच आपली पहिली नॉन झिरो एंट्री, म्हणजे this is our leading coefficient for the first row in the matrix B. And for the second row, this is our first non-zero entry, so this is a leading coefficient. And for matrix C, similar way, this 1 is the leading coefficient, this 9 is the leading coefficient, and for matrix D, this 1, 1, these are the leading coefficients. आता second condition आपल्याला काय सांगते? Once you identify the leading coefficient, so आपण चेक करायला पाहिजे की leading coefficient of each row should be on the right hand side of the leading coefficient of previous row. So this word is important, previous row. म्हणजे ही जी सेकंड कंडिशन आहे ती ॲक्च्युली सेकंड रो पासून आपण चेक करतो, कारण की पहिल्या रोला प्रिव्हियस रोच नसते. सो ही सेकंड कंडिशन वी चेक फ्रॉम द सेकंड रो ऑनवर्ड्स. आता क्लिअरली दिस मॅट्रिक्स इज नॉट इन एचलॉन फॉर्म बिकॉज पहिलीच कंडिशन फेल होते. पहिली कंडिशन सांगते की ऑल द 0 रोज शुड बी कलेक्टेड ॲट बॉटम, बट दिस 0 रो इज ॲट टॉप. सो दिस ए मॅट्रिक्स इज नॉट इन एचलॉन फॉर्म. फॉर द मॅट्रिक्स बी you can observe that all the 0 rows of B are collected at bottom, so the first condition is satisfied. Now we'll check the second condition. जसं मी तुम्हाला सांगितलं की सेकंड कंडिशन आपण सेकंड रो पासूनच चेक करतो, कारण की सेकंड रोलाच प्रिव्हियस रो असते. सो लिडिंग कोइफिशियंट आपले बघायचे आपण. आता सेकंड जी रो आहे त्याचा लिडिंग कोइफिशियंट आहे 4, अँड यू कॅन ऑब्झर्व दॅट हा लिडिंग कोइफिशियंट जो आहे दॅट इज ऑन द राईट हँड साईड ऑफ द लिडिंग कोइफिशियंट ऑफ प्रिव्हियस रो. सो दिस वर्ड इज ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे सेकंड रोचा जो लिडिंग कोइफिशियंट असतो तो उजव्या बाजूला पाहिजे दॅन द लिडिंग कोइफिशियंट ऑफ द प्रिव्हियस रो. सो सेकंड रोसाठी पहिली रो ही प्रिव्हियस रो आहे, बट यू कॅन ऑब्झर्व दॅट द लिडिंग कोइफिशियंट of the second row is on the right hand side of the leading coefficient of previous row. त्यामुळे सेकंड कंडिशन सुद्धा सॅटिस्फाय झालेली आहे, त्यामुळे हा जो मॅट्रिक्स आहे तो एचलॉन फॉर्ममध्ये आहे. सिमिलरली हा सी मॅट्रिक्स जर आपण बघितला तर ॲक्च्युली ह्या मॅट्रिक्सला 0 रोज नाही आहे. सो अशा केसमध्ये पहिल्या कंडिशनचा विचारच करायचा नाही. जर मॅट्रिक्समध्ये 0 रोज असतील तर ते बॉटमला पाहिजे. सो मॅट्रिक्स सीमध्ये आपण डायरेक्टली आता सेकंड कंडिशनच चेक करणार. सो लिडिंग कोइफिशियंट आपण ऑलरेडी आयडेंटिफाय केलेले आहे. आता सेकंड कंडिशन आपण सेकंड रो पासूनच चेक करतो. सो इफ यू ऑब्झर्व द लिडिंग कोइफिशियंट ऑफ द सेकंड रो, इट इज ऑल्सो ऑन द राईट हँड साईड ऑफ द लिडिंग कोइफिशियंट ऑफ प्रिव्हियस रो. त्यामुळे ही सेकंड कंडिशन सुद्धा सॅटिस्फाय झालेली आहे. सो देअरफॉर दिस सी इज ऑल्सो इन एचलॉन फॉर्म. आता डी मॅट्रिक्स आपण इथे घेतलेला आहे. तुम्ही ऑब्झर्व कराल की पहिली कंडिशन ऑलरेडी सॅटिस्फाय झालेली आहे बिकॉज ऑल द 0 रोज आर कलेक्टेड ॲट बॉटम. But second condition fails because you can see in the second row हा जो leading coefficient आहे
तो राईट हँड साईडला नाही आहे ऑफ द लिडिंग कोएफिशियंट ऑफ प्रिव्हियस रो. इट इज एक्झॅक्टली बिलो द लिडिंग कोएफिशियंट ऑफ प्रिव्हियस रो. सो दिस इज नॉट अलाउड. सेकंड कंडिशन काय सांगते की लीडिंग कोएफिशियंट ऑफ द रो शुड बी ऑन द राईट हँड साईड ऑफ द लीडिंग कोएफिशियंट ऑफ प्रिव्हियस रो. पण इथे एक्झॅक्टली खाली असल्यामुळे ही सेकंड कंडिशन फेल होते. सो दॅरफॉर दिस मॅट्रिक्स इज नॉट इन एचलॉन फॉर्म. सो जर आपण व्यवस्थित ऑब्झर्व केलं, जे मॅट्रायसेस एचलॉन फॉर्ममध्ये आहेत ते जरा व्यवस्थित ऑब्झर्व करा. हा मॅट्रिक्स आपण बघितला, हा आता ऑलरेडी एचलॉन फॉर्ममध्ये आहे. तर लीडिंग कोएफिशियंट तुम्ही बघा, तर लीडिंग कोएफिशियंटच्या खालच्या सगळ्या एंट्रीज 0 असतात. सिमिलरली हा लीडिंग कोएफिशियंट बघा, त्याच्या खालची एंट्री 0. हा पण एचलॉन फॉर्ममध्ये मॅट्रिक्स आहे. हा लीडिंग कोएफिशियंट, त्याची खालची एंट्री 0 आहे. सो आवर कन्क्लुजन इज, जर आपला मॅट्रिक्स हा एचलॉन फॉर्ममध्ये असेल तर all the entries below the leading coefficient are equal to what? 0. So this will help you to identify whether the given matrix is in echelon form or not. Thank you. Hello everyone. मगाशीच आपण रो एचलॉन फॉर्मची डेफिनेशन बघितली आणि काही एक्झाम्पल्स बघितले. सो आपण आता ती कन्सेप्ट स्ट्रॉंग करूया आणि आणखी काही एक्झाम्पल्स बघूया. सो रो एचलॉन फॉर्मची जी पहिली कंडिशन आहे ती आपल्याला सांगते की ऑल द 0 rows should be collected at bottom. आणि दुसरी जी कंडिशन आहे ती सांगते की लीडिंग कोएफिशियंट ऑफ ईच रो शुड बी ऑन द राईट हँड साईड ऑफ द लीडिंग कोएफिशियंट ऑफ प्रिव्हियस रो. सो ही जी सेकंड कंडिशन आहे ती आपण सेकंड रोपासून चेक करतो, कारण की सेकंड रो ऑनवर्ड्स प्रिव्हियस रो चालू होते, पहिल्या रोला तर प्रिव्हियस रो नसतेच. सो पहिल्यांदा आपण काय करूया की सगळ्या मॅट्रायसेसचे लीडिंग कोएफिशियंट्स ओळखून घेऊया. सो लीडिंग कोएफिशियंट म्हणजे रोमधली जी पहिली नॉन झिरो एंट्री असते ती लीडिंग कोएफिशियंट असते. So for the matrix A, पहिल्या रो साठी this is the leading coefficient and second रो साठी this is the leading coefficient आणि third रो साठी leading coefficientच नाही आहे. For the matrix B, this is the leading coefficient for the first row. second रोला leading coefficientच नाही आहे and this is the leading coefficient for the third row. Similarly for the matrix C, these are the leading coefficients. I hope you understood the concept. Next, for the matrix D, these are the leading coefficients. For matrix E, these are the leading coefficients. Yes. Now since we have identified the leading coefficients, now we will check out both the conditions of echelon form of a matrix. So the first condition was all the 0 rows should be collected at bottom. So you can see that condition is satisfied by matrix A because 0 row is already at bottom. The second condition was the leading coefficient of each row should be on the right hand side of the leading coefficient of previous row. But if you see the second row of this matrix A, this one is the leading coefficient, but you can see that it is not on the right hand side of the leading coefficient of previous row. Actually it is on the left hand side. Are you getting it? So therefore over here the second condition fails. So therefore this matrix is not in echelon form. Now if you go for matrix B, the first condition itself fails, right? Because the condition first is telling us that 0 rows should be at bottom, but over here this second row is not at bottom. This 0 row is present here. Actually it should be at bottom. So the first condition itself fails here. So this B matrix is not in echelon form. Now observe this matrix C. Now since this matrix does not have 0 rows, so no need of checking the first condition. त्यामुळे आपण डायरेक्टली सेकंड कंडिशनच चेक करणार. सो सेकंड कंडिशन आपण सेकंड रोपासून चेक करतो. सो फॉर द सेकंड रो जर तुम्ही बघितलं, सो द लिडिंग कोएफिशियंट ऑफ द सेकंड रो इज ऑन द राईट हँड साईड, उजव्या बाजूला आहे ना, ऑफ द लिडिंग कोएफिशियंट ऑफ प्रिव्हियस रो. फॉर द सेकंड रो द कंडिशन इज सॅटिस्फाईड. बट इफ यू सी द थर्ड रो, दिस लिडिंग कोएफिशियंट शुड बी वेअर? दिस शुड बी ऑन द राईट हँड साईड ऑफ द लिडिंग कोएफिशियंट ऑफ प्रिव्हियस रो. But if you observe properly, the leading coefficient of third row is on the left hand side of the leading coefficient of second row. So therefore again over here the second condition is failing for the third row. So therefore this matrix is not in echelon form. Now see this matrix D. So the first condition itself fails because this 0 row is at the top. Actually it should be at the bottom. So again this is not in echelon form. Now if you observe this matrix E, 0 row is at the bottom, so first condition is satisfied. Now observe the second condition. So we check the second condition from the second row.
सो सेकंड रोसाठी तो जो लिडिंग कोइफिशियंट आहे तो ऑलरेडी उजव्या बाजूला आहे ऑफ द लिडिंग कोइफिशियंट ऑफ प्रिव्हियस रो. सो सेकंड कंडिशन सेकंड रोसाठी होल्ड होते, त्यामुळे आपण आता नेक्स्ट रोकडे जाणार. सो जर तुम्ही थर्ड रो बघितली, सो फॉर द थर्ड रो ऑल्सो द लिडिंग कोइफिशियंट इज ऑन द राईट हँड साईड ऑफ द लिडिंग कोइफिशियंट ऑफ द प्रिव्हियस रो. सो थर्ड रोसाठी सुद्धा कंडिशन होल्ड होते अँड देअरफॉर दिस मॅट्रिक्स इज इन एचलॉन फॉर्म. सो जर आपण ओव्हरऑल एक्झाम्पल्स बघितले एचलॉन फॉर्मचे, सो यू कॅन ऑब्झर्व दॅट आपले जे लिडिंग कोइफिशियंट आहेत ते अशा डायरेक्शनमध्ये पाहिजे. जर आपले लिडिंग कोइफिशियंट अशा डायरेक्शनमध्ये असतील तरच आपला मॅट्रिक्स हा रो एचलॉन फॉर्ममध्ये असतो. सपोज माझा हा लिडिंग कोइफिशियंट इथे कुठंतरी असेल, म्हणजे एक्झॅक्टली बिलो द लिडिंग कोइफिशियंट ऑफ प्रिव्हियस रो, और सपोज हा लिडिंग कोइफिशियंट माझा इकडे असेल, देन आवर सेकंड कंडिशन इज गोइंग टू फेल बिकॉज दिस लिडिंग कोइफिशियंट is on the left hand side of the leading coefficient of previous row. So this leading coefficient actually should be where? On the right hand side. Okay. आणि जर नेक्स्ट रो आपण घेतली, सो नेक्स्ट रोचा जो लिडिंग कोइफिशियंट आहे तो पण उजव्या बाजूला पाहिजे ऑफ द लिडिंग कोइफिशियंट ऑफ प्रिव्हियस रो. नोट दिस कंडिशन शुड बी सॅटिस्फाईड फॉर एव्हरी रो. सो देअरफॉर आपले लिडिंग कोइफिशियंट अशा वेमध्ये तुम्हाला दिसतील. ऑब्झर्व दॅट दिस इज ऑल्सो नॉट पॉसिबल. ओके. सपोज असं होत असेल की एका खाली एक लिडिंग कोइफिशियंट्स आहेत, देन ऑल्सो आवर मॅट्रिक्स इज नॉट गोइंग टू बी इन एचलॉन फॉर्म. Okay, so the leading coefficient should be where? On the right hand side only of the leading coefficient of previous row. So I hope this has cleared your concept of row echelon form. So if you have any doubts, you can ask in the comment section below. Thank you.